अहिल्यानगर शहरामध्ये शासनानं लागू केलेल्या जीएसटी कर बुडवणाऱ्यावर कारवाई व्हावी, तसंच बेकायदा बीफ विक्रेते हॉटेल आणि व्यावसायिकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी अन्न भेसळ विभाग यांनी कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवर घेराव घालण्याचा इशारा ॲडव्होकेट हर्षल सावला यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. आणि नंतर यांनी हा वेगळा खाता दिला, याच्यावर मी पैसे मारले. नाही, इथून पुढं जेवढे बी बीफ विकणारे लोक असतील त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्न प्रशासनाने ही कारवाई केलीच पाहिजे. आणि अन्न प्रशासन सगळ्यांवर ऐका ना, नाही, सध्याचा हा जो विषय आहे, सध्याचं हे फक्त मला जीएसटीचं चोरीचं आढळून आलं हे हॉटेल ऐका. आणि सध्या जर का फूड अँड ॲडल्ट्रेशन डिपार्टमेंट अन्न भेसळ विभाग यांनी जर का यांच्यावर येत्या दिवसात हॉटेल कुरेशी यांना सील केलं नाही, यांना सील लावलं नाही, यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही त्याचा घेरावा घालणार आहे 100%. आणि कलेक्टरला देखील आम्ही सोमवारी जाऊन या सगळ्या गोष्टीच्या माहिती देणार आहे. कलेक्टर साहेबांना देखील आम्ही अल्टिमेटम देणार आहे. सकल हिंदू समाज आणि त्यामधील गौरक्षक, महाराष्ट्रभरमधील गौरक्षक येतील. बीफ विकणारे हॉटेल कुरेशी आणि हे अन्न भेसळ विभाग यांनी याच्यावर कारवाई न केल्यास आम्ही यांना घेराव घालणार आहे. आणि अन्न भेसळ विभाग यांना हे झोपलेले आहेत का? यांना कुरेशी हे पैशाचं वारं देऊ राहिलेत का? शांतपणे झोपलेले आहेत का अन्न भेसळवाले? हे कारवाई का करत नाही? आमचे गौरक्षक दिवस रात्र पळापळ करतेत. पोलीस विभाग दिवस रात्र परिश्रम घेऊन हे गाया धरतेत. अन्न भेसळवाले हे मीठ मिरची लावून तंदुरी करून तिकडं विकतेत. अन्न भेसळवाले हे करतेत काय? त्यांना खरोखर झोप लागलेली आहे का? त्यांना आम्ही तिकडं जाऊन घेराव घालून त्यांना